मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करण्याची पालिकेने इमारत उजळून निघाली आहे। वाघा अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा थरार पाहायला मिळाला। ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वसामान्यांना सहभागी होता यावं यासाठी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर येथे मुंबादेवी मित्रमंडळानं गल्ली तिथे ध्वजारोहण हा उपक्रम राबवलाय। शहरातील 60 सार्वजनिक ठिकाणी उद्या आरएसएस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोल, तिरंगा ध्वज, दोरी आणि सिमेंटच्या गोणींचं वाटप केलं जाणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडीत मदर नर्सरी शाळेतील चिमुकल्यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली आहे। भारत माता स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा करून चिमुकले रॅलीत सहभागी झाले। रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील प्रशासकीय इमारत तिरंगी रंगात रंगून गेली आहे। ज्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय म्हणण्याचा अधिकार राहिला नाही त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली। पक्ष संघटनेचे नियम डावलून सरचिटणीसांसह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणारे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पक्षाने मोठा दणका दिलाय। कुणाल राऊत यांची हकालपट्टी करत उपाध्यक्ष असलेल्या शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। राज्यात सर्वात जास्त अन्याय अजित पवारांवरच झाला। संधी मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही। अजितदादा जर मुख्यमंत्री झाले असते तर आतापर्यंत राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता असं वक्तव्य माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं। देशातल्या शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केलं हे समजून घेण्याचा अमित शहांनी प्रयत्न केला असता तर कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी इतकं उत्तम काम दुसऱ्या कोणीच केलं नाही हे अमित शहांना मान्य करावं लागलं असतं असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला। राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता। यावरून आता मंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला। वडेट्टीवार स्वतःचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदेंकडे गेलेले असं उदय सामंत म्हणाले। एकनाथ शिंदेंनी फक्त ब्लॅक मनी आणि ईव्हीएम या दोघांचेच आभार मानायला हवेत। ज्यांनी मतदान केलं त्यांचाच निकालावर विश्वास नाही असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय। पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बनावट दारू विक्री, जुगार, मटका, गांजा यासह देहविक्रीसारखे अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिल्या। गुलाबराव पाटलांना मंत्रिपद आणि जळगावचं पालकमंत्रीपद मिळाल्याचं त्यांचा सत्कार करण्यात आला। मोठा हार घालत वाजत गाजत पाटलांची मिरवणूक काढण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीत स्फोट झाला होता ज्यात 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच कुटुंबातील सदस्यांना नोकरीही मिळणार आहे। इंदापुरातील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ सर या कोर्टाचं उद्घाटन झालं। माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते अजित पवारांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला हजेरी लावली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी चिंतन करायला हवं असा सल्ला दिला। बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर मकरंद पाटील पहिल्यांदाच बुलढाण्यात दाखल झाले। यावेळी त्यांनी सिंदखेड राजा इथं जाऊन जिजाऊंचं दर्शन घेतलं। बुलढाणा जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी मिळाली आहे। आता सर्वांना न्याय देण्याची भूमिका राहील अशा भावना मकरंद पाटील यांनी व्यक्त केल्या। सिल्लोडच्या सोयगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील विविध भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शेतकरी आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। निवडणूक आयोगाविरोधात पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं विधान माजी मंत्री अशोक पाटील यांनी केलं। निवडणूक आयोगानं कार्यप्रणालीवरील संशय दूर करावा अशीही मागणी त्यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज राजगुरुनगरमधील मिसळ पाव आणि कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला हजेरी लावली। मात्र यावेळी मिसळची चवच चाखायला मिळाली नाही अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली।
पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडताना काळजी न घेतल्यामुळे वनक्षेत्रात मोठी आग लागली। आग वेळेत नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। पालकमंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्यात दौरा करत आहेत। दरम्यान समर्थकांनी सरनाईकांच्या स्वागतार्ह बॅनरबाजी केली। मनोज जरांगे पाटलांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे। अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेत त्यांना अंतरवली सराटीतील उपोषण सोडण्याची विनंती केली। सरकारमधील कुणाशीही अजून संपर्क नाही अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली। राज्यातला सर्व मराठा तरुण समाज कुणबी आहे। ईडब्ल्यूएस देऊन आमच्या मुलांचं वाटोळं करता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसत नाही। मराठा समाजाच्या हितासाठी अजून काय करता येईल ते सरकार करेल असं स्पष्टीकरण प्रवीण दरेकरांनी दिलंय। महायुती सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। आम्ही मराठा समाजासमवेत असून त्यांच्या योजना कायम सुरू राहतील असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। सुरुवातीला दिलेलं आश्वासन मवियाला कोर्टात टिकवता आलं नाही अशा शब्दात त्यांनी मवियावरही निशाणा साधलाय। सोलापूरच्या बार्शीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण पुकारण्यात आलं। सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी सकल मराठा समाज आमरण उपोषणाला बसलाय। कारवाईऐवजी वाल्मिक कराडच्या आजारपणावर चर्चा सुरू आहे, जेणेकरून मूळ विषय बाजूला राहील। सरकार कराडवर कारवाई करणार नाही याबाबत शंका असल्याचं म्हणत आमदार रोहित पवारांनी महायुतीवर निशाणा साधला। जिल्हा रुग्णालयात आरोपींच्या उपचारासाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था आहे। त्या कोठडीत 4 बेड आहेत। त्यापैकी एका बेडवर एक आरोपी उपचार घेतोय, पण वाल्मिक कराडवर मात्र दुसऱ्या वॉर्डात उपचार करण्यात आले। त्यामुळे कराडला आरोग्य यंत्रणेकडून व्हीआयपी सुविधा दिली गेल्याबाबत प्रश्न उपस्थित निर्माण होतात। कराडला अटक केली, पण तो आता एसीत आयसीयूत झोपलाय। त्याला मोकळं सोडून द्या, जनता फैसला घेईल अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली। वाल्मिक कराड आरोपी असला तरी त्याला मूलभूत अधिकार आहेत, त्या अंतर्गत त्याला सुविधा दिल्या जात आहेत। यापुढचे निर्णय एसआयटी आणि पोलीस घेतील अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली। आकाशी प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। दरम्यान कराडची अनेकांच्या नावावर संपत्ती आहे, एसआयटीने ही प्रॉपर्टी जप्त करावी अशीही मागणी धस यांनी केली आहे। धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे दिसत नाहीत, या प्रकरणात त्यांचा हात नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवेंद्रराजे भोसले यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना उदयनराजे भोसले यांनी फोन केला। चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंचा लेझिम गाण्यावरील आक्षेपार्ह सीन हटवा अशा सूचना उदयनराजेंनी दिग्दर्शकांना दिल्यात। दरम्यान सीन हटवण्याची उत्तेकरांनी ग्वाहीही दिली। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटाची घटना सुरक्षा नसल्यामुळे झाली आहे। या स्फोटामुळे परिसरातील घरांना भेगा पडल्या। आता लोकांचा जीव स्वस्त झालाय अशा शब्दात निशाणा साधत नाना पटोलेंनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्यावेळी त्यांना जुगार मटका अड्ड्याविषयी सांगताच त्यांनी त्या अड्ड्यावर छापा मारला। तसंच शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी काम करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। कोचीवेल्ली इंदूर रेल्वे गाडीला आता रोह्यात थांबा मिळणार आहे, त्यामुळे कोकणवासियांची मोठी सोय होणार आहे। सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी रोहा स्थानकात या गाडीला हिरवा कंदील दाखवला। ठाण्याच्या इगळे इस्टेट भागातील महाविद्यालयातील शिक्षकांना मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। महिला शिक्षकांसह गैरवर्तन, शिवीगाळ तसंच अश्लील भाषा वापरल्याचा आरोप केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित शिक्षकाला चोप दिला। नवी मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या 7 बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे। करावे गाव, सीवूड्स, नेरूळ, खारघर, तळोजा, वाशी या भागातून पोलिसांनी बांगलादेशींना पकडलंय। पुणे शहरात जेबीएसचा प्रादुर्भाव वाढलाय।
किरकिटवाडी नांदेड गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळलेत। महापालिका आणि झेडपीच्या हद्दीसंदर्भातल्या वादामुळे नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान उपचारासाठीचा खर्च करायचा कसा असा प्रश्न नागरिकांना पडलाय। धुळ्यातील स्मशानभूमीत अघोरी कृत्याचा प्रकार समोर आलाय। डांगरी गावातील स्मशानभूमीत एका बोकडाची मान धडापासून वेगळी केली होती। 2 जिवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधले होते। सरणावरील ओट्यावर 200 ते 250 लिंबू आणि कवड्यांचा खच पडला होता। या अघोरी प्रकाराविरोधात कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रदेश अध्यक्षांनी केली आहे। महावितरणमधील 1040 तांत्रिक कंत्राटी कामगारांना 50 लाखांपर्यंत विमा कवच मिळणार आहे। अपघाती विमा कवचासह इतर बँकिंग सुविधाही या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत। जळगावच्या चोपडा शहरात 35 ठिकाणचं अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले। नगर परिषद आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने दुकानदारांनी लावलेले बाकडे, लोटगाड्या, रिक्षा हटवण्यात आल्या। मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर एका ट्रकचा 10 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून 32,07,000 रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे वाशिममधील रेशन कार्ड धारक संभ्रमात आहेत। अनेकदा मुदतवाढ देऊनही केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे लाभार्थी संकटात सापडलेत। धान्याचा लाभ मिळेल की नाही याकडे रेशन कार्ड धारकांचं लक्ष लागलंय। जळगावच्या यावल महसूल मंडळातील मोहराळा या गावाजवळ स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आलं होतं। मात्र या केंद्रात नुकसानीची व्यवस्थित नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या केंद्राची पाहणी करत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। देहू रोडच्या किवळे इथं कचरा वाहतूक डेपोची निर्मिती होत असल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। हे केंद्र नागरी वसाहतीपासून दूर करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मागणी मान्य न केल्यास पालिका आयुक्तांच्या दालनात कचरा टाकला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 103 गावातील जलस्रोत दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। त्यामुळे या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। आंबेगावच्या वाळणी गावात एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पिकावर अज्ञात व्यक्तीनं तणनाशकाची फवारणी केली आहे। फवारणीमुळे अर्ध्या एकरावरील कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जालन्यातील आरटीओ कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। मुख्यमंत्री 4 कलमी कार्यक्रमांच्या 100 दिवसांच्या कृती आखाड्यांतर्गत ही मोहीम राबवण्यात येणार आहे। या मोहिमेत आरटीओच्या अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। न्यायालयानं भोंग्यांविरोधात दिलेल्या निर्णयानंतर कुडाळ पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। हिंदू आणि मुस्लिम बांधवांची बैठक घेत या निर्णयाचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे। जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीनं गाजर आंदोलन करण्यात आलं। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं गाजर देणाऱ्या महायुती सरकारचा आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात आला। गाजर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेदरम्यान आंदोलनाचा दिला होता इशारा। परभणीतील लॉंग मार्चचं नेतृत्व करणाऱ्या आशिष वाकोडे यांना कारने धडक दिली। कारच्या धडकेत वाकोडे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत। पालघरमधील गणेश कुंड सुशोभीकरण आणि अस्थिकरण कामात कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अरुण माने यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। तसंच गणेश कुंड कोरड पडल्यामुळे भाविकांनीही नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रपुरात मूल बसस्थानकावर शालेय बसेस वेळेत सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बस रोको आंदोलन केलं। दरम्यान आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत आंदोलन मागे घ्यायला लावलं। राष्ट्रीय मतदार दिनी आज काँग्रेसकडून यवतमाळच्या बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आलं। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन झालं। मुळशी तालुक्यातील मान हिंदवडी आयटी हब इथल्या मदरसन या कंपनीने स्थानिकांना काढून तिथे परप्रांतीयांना कामगार रुजू केले। त्यामुळे स्थानिकांनी गेट समोर आंदोलन केलं।
राष्ट्रीय मतदान दिनी काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात आंदोलन केलं। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले। नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात गेल्या 8 दिवसात डॉक्टर नर्सेस यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला। त्रास देण्यासह अनियमितपणे काम करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। दरम्यान आता लहाडेंविरोधात युवक काँग्रेसनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिलाय। नागपूरमधील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। गेली 5 वर्ष अत्यल्प दरात त्यांनी रुग्णांवर उपचार केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आलाय। सोलापुरातील अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख असून गिरणी कामगारांचा मुलगा ते अरण्य ऋषी असा त्यांचा प्रवास आहे। वर्ध्यात पार पडलेल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पुण्याची भाग्यश्री फंड विजयी झाली। कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा पराभव करत भाग्यश्रीने महिला महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं। अकोला जिल्ह्यातील जहागीर येथे सुरू असलेल्या शंकरपाटाचा दुसरा दिवस मल्हार बैलजोडीनं गाजवला। दरम्यान शंकरपाट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नालासोपारा पूर्वेकडील मोरेगावमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त मोरिया मित्रमंडळाच्या कृष्णा पिंगाक्षचा आगमन सोहळा पार पडला। लेझिमच्या तालावर पारंपरिक पद्धतीनं गणरायाचं आगमन झालं। 40 गावात राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली आहे। शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केली गेली। यावलमधील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित केलं। पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालंय। या 4ही अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय। न्यूमिझोमॅटिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं नागपुरातील महेश्वरी सभागृहात नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। अकबर शिंदे काळातील नाणीही इथं ठेवण्यात आली आहेत। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला इथं राजपथावर लोकनृत्य सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून लावणी कलाकार शिवम इंगळेंची निवड झाली आहे। विशेष म्हणजे महिलांसारखी वेशभूषा करत लावणी सादर करणं ही शिवमची खासियत आहे। ठाकरे गटाच्या वतीनं इस्लामपुरात संविधान वाचन करण्यात आलं। तहसील परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत शिवराय आणि बाबासाहेबांच्या नामाचा जयघोष करत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। केंद्रीय सीआरपीएफ पथकामार्फत माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांनी रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढला। नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी 102 बटालियन उपविभागीय पोलीस तर 21 पोलीस अंमलदारांनी रूट मार्च काढला। चंद्रपुरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला। निवडणूक काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान मतदार आणि प्रशासनात निवडणूक आणि मतदान विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं।